उदगीरात अनोळखी चौघांनी दुकानात घुसून व्यापाऱ्याला केली मारहाण. उदगीर शहर पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरुद्ध व्यापाऱ्याची तक्रार. उदगीर शहरातील मोंडा रोडवरील युनियन बँकेसमोर बंद पडलेली दुचाकी रस्त्यावरून हटवण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात अनोळखी चौघांनी मिळून व्यापाऱ्यास दुकानात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली आहे. सदरची घटना CCTVत कैद झाली असून मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास दुचाकीस्वार व संकेत गुणवंत मुळे असे दोघे मिळून गावाकडे जाण्यासाठी निघाले असता युनियन बँकेच्या समोर चौकात आले असता त्यांची दुचाकी अचानक बंद झाली. त्यामुळे गाडी थांबवून काय झाले आहे हे पाहत असताना अचानक पाठीमागून एक मोटरसायकल चालक आला व त्यांनी व त्याचे पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने तक्रारदारास गाडी बाजूला काढ असे म्हणून भांडण तक्रार करून शिवगाळ केली व त्यांनी व त्याच्यासोबत आणखी दुसरे 2 असे 4 अनोळखी इसमाने मिळून तक्रारदाराच्या पाठीवर, पोटात, छातीवर लाथाबुक्क्याने मारहाण केली व सोबतचे संकेत याला पण लाथाबुक्क्याने मारहाण केली व तुम्हाला बघून घेतो असे म्हणून जीव मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार सुदर्शन विष्णुदास बिरादार, राहणार मांजरी, तालुका उदगीर यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुकानात घुसून व्यापाऱ्याला मारहाण केल्यामुळे नागरिकांसह व्यापारात संताप व्यक्त केला जात आहे.